तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आज सकाळी सकाळी ब्लॉग बनवते आहे कारण आमच्या नानांनी ह्यांना सशांना बाहेर खेळायला सोडलं होतं. तर म्हटलं चला एक ब्लॉग बनवूया, कारण तुम्हाला ते झाल्यापासनं दाखवलंच नव्हतं. म्हणजे जी आमची हनीबनी त्यांना जी पिल्लं झाली होती त्याचा ब्लॉग बनवलेला. तर त्याच्यानंतर ती पिल्लं किती मोठी झाली ते दाखवलंच नव्हतं. आणि बघा कोइन्सिडेंटली आज ते 1 महिन्यांचे झालेत पिल्लं. आणि तुम्हाला मी दाखवते किती मोठे झालेत. खूप वाढतात लवकर लवकर. इतके मोठे झालेत ना की तुम्हालाही वाटेल इतकी मोठी लगेच कशी काय झाली. आणि त्यांना आम्ही खेळायला सोडत नाही. जरी गेट आहेत तरीसुद्धा आहे ना, गेटच्या वरतून बघा इकडे गेट आहे तरी पण गेटच्या वरतून मांजर येऊन त्यांना हे करतात. कारण मागच्या वेळेस जी आमची पहिली बनी होती तर त्यांना आम्ही खेळायला सोडलं होतं आणि हानी पुढच्या बाजूला होता आणि बनी गेटच्या मागच्या गेटच्या बाजूला गेलेली. तर एक मांजर येऊन गेटवरून तिला पकडून नेलं आणि मग ती लगेच डेथ झाली तिची. म्हणून मी पुन्हा एक बनी आणलेली, म्हणजे एक फिमेल आणली होती. आणि त्याच्यानंतर आता त्यांना पिल्लं झालेत आणि ती 1 महिन्याची झालेत. तर आता त्यांना थोडा वेळ नानांनी आमच्या खेळायला सोडलं आहे. तर मी दाखवते तुम्हाला ते कसे आहेत. तर बघा हा किती जोरात पाहतात ते काय. बघा ही आहेत आमची पिल्लं आणि त्यांना आहे ना आतमध्ये टाकले. कारण कसं आहे 4-4 बाहेर सोडली तर ते हाती पण लागत नाही. ही पिल्लंसुद्धा आहेत ना अजिबात हाती लागत नाहीत. एकदा सोडलेली होती त्याच्यामुळे त्यांना पकडायला खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून त्यांना सोडत नाही. आणि हा हणी आहे आणि ती बनी आहे आणि खूप मस्ती करतात. ही पिल्लंसुद्धा खूप मस्ती करतात. आता पिल्लांकडे बनी आल्यामुळे तिला पकडता आलं. कारण कसं आहे ह्यांच्याकडे खूप लक्ष ठेवावं लागतं. मग बाहेरच थांबून राहावं लागतं कारण कुठूनही मांजर येते आणि त्यांना पकडते. आणि अगं बनी गेलेली पिल्लांकडं ना, तर मी लगेच पकडलं तिला. आता हा तर हातीच लागायचा नाही आणि नीट पकड, लगेच मी हे करते. पकड ना. तो कधी हाती लागतो का लगेच. धर बरं पकड. मी त्याला मी आणलाय घास, आता कशी पकडते. आता तो लागेल हाती. इकडे इकडे ना. किती चाप्टर आहे बघ. घास आणला तरी पण येत नाही. बरोबर मारू नको पाय. बघा किती क्यूट आहे आणि कसं लगेच पाय मारतात. 1च महिन्यांचे पण किती मस्ती आहे त्यांना. शाई म्हणजे सई आणि जुई आहेत, दोन्ही फिमेलच आहेत. तो बोका कसा फिरतो इकडं तिकडं. किती मोठे झालेत ना. शाई शाई सोडू देते यांना आत.
नाही तर करतील मस्त. बाबांनाच आपण ह्याला आहे ना- बोलवते. नाही थांब, आपण त्याला आहे ना ह्या पिंजऱ्यात पकडू. का? ह्या पिंजऱ्यात टाकता येईल ना पटकन दीदी. आता कसं पकडला, किती त्रास दिला पकडायला, आता सोडणारच नाही तुला. चलो बाय बाय. आता आवरतो आम्ही काम.